आयज तुमकां सगळ्यांचे हांव पत्रकार बंधूंचे उपकार आनी नमस्कार करता। आयज हांगा जमपाचें कारण म्हणजे प्रेस कॉन्फरन्स जी आसा ती फर्स्ट एडिशन ऑफ इंडिया इंटरनॅशनल आयुर्वेदा एंड वेलनेस एक्सपो एंड समीट 2026 हे श्यामा प्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियमात जावपाचें आसा आनी ह्या संदर्भात आमी ही प्रेस कॉन्फरन्स आपयल्ली आसा। आनी ह्या पत्रकार परिशदेक आमचे मदीं आसात डॉक्टर स्नेहा भागवत, President of the Goa Council of Ayurvedic and other allied systems of medicine, Sri Vijay Saxena, Director of Planning, Statistics and Evaluation, Government of Goa, Amche Dr. Devdas Sailasar, the Organizing Secretary of the Expo and Summit, Dr. Milal Joshi Asad, Deputy Director of Ayush, Directorate of Health Services, Amche Dr. Nilesh Korde, Principal of the Gomantak Ayurved Mahavidyalay and Research Center, Shiroda, डॉक्टर श्री कमलेश बांदेकर जे प्रभारी आसात पतंजली संस्थान गोवा, आमचे मेंबर्स डॉक्टर जॉय फरेरा, डॉक्टर रिटा डिसूजा जे आमचे गोवा काउन्सिलाचे मेंबर्स आसात, तशेंच डॉक्टर संदीप सावंत जे दीनदयाल हेल्थ केअर हॉस्पिटल हाचे ट्रस्टी आसात आनी डॉक्टर जानवी प्रभुदेसाई ऋषिवीर हांचे रायटर आनी डायरेक्टर आसात। सो ह्या बाबतींत हे जे एक्सपो आनी समीट जावपाचें आसा तो तुमच्या माध्यमांतल्यान हे सगळ्या आमच्या जनतेक त्याचे बरे एक्सपोजर जावचो आणि बरे अवेअरनेस जावपा खातीर आमी प्रेस कॉन्फरन्स आपयल्ली आसा। तुमकां ह्या एक्सपोची आनी समिटाची फुडली बरी म्हायती ही आमची डॉक्टर स्नेहा भागवत दितली। परत एकदा सगळ्यांक येवकार। आज आमी हांगा जमिल्ली जशें डॉक्टर धर्मेंद्रान म्हणलें की फर्स्ट एडिशन ऑफ इंडिया इंटरनॅशनल आयुर्वेदा एंड वेलनेस एक्सपो एंड समिट 2026 ह्या फुल समिट आणि एक्सपोचो हेतू हो गोवा एज अ वेलनेस डेस्टिनेशन हे पोजिशन करपा खातीर आसा। हे करता आसतना आमचे गोवा काउन्सिल ऑफ आयुर्वेदिक एंड अदर अलाइड इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन तशेंच आमचे गोय सरकार, पतंजली, मिनिस्ट्री ऑफ आयुष आणि सगळे आमचे हांगा आशिल्ले इन्स्टिट्यूशन्स, मागीर ते ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद आसतले, आमचे गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय एंड रिसर्च सेंटर आसतले, आमचे नॅशनल आयुष मिशनाचे डायरेक्टर्स आणि डिपार्टमेंट ऑफ हेल्थ सर्विसेस आसतले, सगळे कॉलेजेस हांगाचे जे आयुषा खातीर डेव्हलप जाल्ले आसा, गोवा कॉलेज ऑफ नॅचरोपॅथी एंड योगिक सायन्स आसतले, पतंजली पतंजली योगपीठाचे हांगा जे कार्यवाह चलता ताजे प्रभारी आसतले, हे सगळी ऑर्गनायझेशन्स एक ठाण येवन हो एक्सपो आणि समिट प्लॅन केल्लो आसा। आता ह्या एक्सपो एंड समिटाचो हेतू असो आसा की गोंय आमकां वेलनेस डेस्टिनेशन आणि वी हॅव टू प्लेस गोवा ऑन अ वेलनेस मॅप ग्लोबली। सो ताजे खातीर आमी वेगवेगळे स्पीकर्स जे प्रत्येक सेशन हे आपल्या एक्सपर्ट माध्यमांतल्यान सांगतले अशे स्पीकर्स आमी आपयल्ले आसा। ताजेच बरोबर आमचे जे इनॉग्रल आसा हाज्या खातीर आमकां श्री आमचे हेल्थ मिनिस्टर श्री जे.पी. नड्डाजी, युनियन मिनिस्टर ऑफ हेल्थ, तशेंच आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत, ऑनरेबल हेल्थ मिनिस्टर श्री विश्वजीत राणे आणि आमचे ऑनरेबल टुरिझम मिनिस्टर श्री रोहन खवटे आणि की नोट स्पीकर हाजे जे आसा ते आमचे आचार्य जी बाळकृष्णन हे हांगासर त्या दिसा इनॉग्रलाक आसतले। इनॉग्रल हे 23 तारखेक जानेवारीच्या 23 तारखेक डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमान जातले। हो पूर्ण एक्सपो 3 दिसांचो ह्या श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमान जातलो। ताजेच बरोबर हाजे स्पेसिफिक असे इव्हेंट हायलाइट्स आसा, म्हणजे हातून आमकां फक्त एकूच पॅथी प्रमोट करपाचे ना, तर इंटिग्रेटिव्ह वेलनेस तातूंत मागीर आयुर्वेदा आसूं, ॲलोपॅथी आसूं, नॅचरोपॅथी, योगा, होमिओपॅथी हातून सगळे वेलनेस इंटिग्रेट जावन हांगा त्या दिसा तो समिट आणि एक्सपो जातलो। म्हणटकीच त्या तिनूय दिसाचे इव्हेंट हायलाइट्स हे आमचे गोंयच्या जनतेक मुद्दामून ताजो फायदो जावचो, ताजो अवेअरनेस जावचो हाज्या खातीर आज ही प्रेस कॉन्फरन्स हांगा ऑर्गनायज केल्ली आसा। तर इव्हेंट हायलाइट्सान सकाळी जशें हांवें म्हणलें तशें इनॉग्रल जातलें, ताच्या नंतर डॉक्टर अली इराणी, ही इज अ BCCI फॉर्मर सेलिब्रिटी फिजिओथेरपिस्ट, त्यांचे सेशन जातले ऑन स्पोर्ट्स वेलनेस। त्याच्यानंतर आमचे फुल स्पोर्ट्स वेलनेसाचेर एक पॅनल डिस्कशन जातले। डॉक्टर शाजी प्रभाकरन हे केरळाचे
आणि इंडियाचे पॉलिसी मेकर फॉर स्पोर्ट्स आसा म्हणजे त्यांचे पॉलिसी मेकिंगा खातीर त्यांचे इनपुट्स घेता ते आसतले डॉक्टर अली इराणी आसतले श्री अजिंक्य रहाणे हे जे इंडियन क्रिकेटर आसा आणि प्लस फिटनेस एंथुझियास्ट आसा ते त्या दिसा हांगा आमचे बरोबर आसतले ताचेच बरोबर बाकीचे पॅनल डिस्कशन आसतले ते डॉक्टर सार्थक पटनायक हे मॉडरेटर आसतले ही इज एक्चुअली ऑर्थोपेडिक सर्जन पण ताणी स्पोर्ट्साचेर भरपूर काम केल्लें आसा तांचे स्पोर्ट्स सायन्स सेंटर हे ओडिशान आसा सो अशे बऱ्या पद्धतीचे स्पीकर हे पयल्या दिसा आसा ताचे बरोबर सांचे विश्व फाउंडेशना बरोबर आमचे अग्निहोत्र जातले तातून आमी 108 लोक थंय बसून अग्निहोत्र परफॉर्म करतली 6 वरून 24 मिनिटाचेर आणि तातून विश्व फाउंडेशन आमचे दोतोर आणि काही आमचे जे सहभागी आसा ते सगळे थंय सहभागी जातले आणि ताचे बरोबर अग्निहोत्र झाल्या बरोबर आमकां मेडिटेशन सेशन आसतले मेडिटेशन सेशन बेसिकली अग्निहोत्र कित्याक तर पॉझिटिव्ह एनर्जी तयार जावपा खातीर किंवा नेगेटिव्हिटी ही दूर जावपा खातीर आणि ताच्या बरोबर कॉस्मिक इफेक्ट जो आसा हो बऱ्या पद्धतीन जाता हे आमी पळयला रिसर्चांतल्यान हाजी आमकां बऱ्या पद्धतीन सिद्धताय मेळटा सो हे सगळे त्या दिसा आसतले ते जाल्या नंतर सांजचे आमचे नेटवर्किंग डिनर आसतले ह्या एक्सपोन आमकां जवळपास 60 वेगवेगळ्या स्टॉल्स म्हणजे ते आयुर्वेदाचे प्रोडक्ट्स आसूं सर्विसीस आसूं नॅचरोपॅथी आसूं योगा आसूं होमिओपॅथी आसूं किंवा वेगवेगळे जे वेलनेसान काम करपी जे कंपनीज आसा किंवा वेगवेगळे इन्स्टिट्यूट आसा हांचे स्टॉल्स हांगा आसतले सो करियर ऑप्शन्स आजच्या भुरग्यां खातीर कितें करियर ऑप्शन्स आसूं शकता हे सुद्दां एक थंय प्रसारण जातलें आणि म्हाका दिसता मुद्दामून कॉलेजीच्या भुरग्यांनी म्हणजे हायर सेकंडरीच्या भुरग्यांनी मुद्दामून हाका विजीट दिवची जेणे करून ताका वेलनेसान जर फुडें वचून कितें तरी करियर घडोवपाक जाय जाल्यार देर कुड बी लॉट ऑफ ऑप्शन्स अवेलेबल which will be displayed on that day. सो ते जाल्या नंतर दुसऱ्या दिसा आमचे आसा की इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजी म्हणजे आमी पळयलां की लास्ट 4 म्हयने आमी इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजी वेलनेसाचेर काम करता गोंयान गोंय सरकार BHS तशेंच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद आणि आमची एक एम्पावर्ड कमिटी आसा जातूंत डॉक्टर शेखर साळकरी आसा सो हांचें काम ऑलरेडी चल्लां एवरी मंथ इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजीचेर काम चलता आणि त्या दिसा इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजीचे सेशन जातले ताजे बी एक्सपर्ट्स त्या दिसा आसतले ताच्या नंतर इलनेस टू वेलनेस म्हणजे आज आमी पळयता की गोंयानूच न्ही तर जगभरान मेटाबॉलिक डिसऑर्डर्स म्हणजे लायफस्टायल डिसऑर्डर्स कॉमन लँग्वेजीन जे आमी म्हणटा ते खूप वाढल्या आणि आज नॉन कम्युनिकेबल डिसीजेसचे प्रमाण इतले जाला की तातून आमकां खंय तरी भरपूर काम करपाची गरज आसा आणि म्हणून प्रिव्हेंटिव्ह अँड प्रोमोटिव्ह वेलनेस किंवा प्रिव्हेंटिव्ह अँड प्रोमोटिव्ह वेलबिंग हाचेर बऱ्या पद्धतीचो विचार त्या दिसा जातलो पॅनल डिस्कशन जातले मेडिकल स्टुडंट्स थंय आसतली आणि 24 तारखेक सकाळी फुडें आमचे बाबा रामदेवजी हांचे योग सेतूचे योगा सेशन बी जातले तातूंत आमी स्पेशली ग्रुप ए ग्रुप बी ऑफिसर्स ऑन इन्वायट आपयल्ले आसा तर हाजो हेतू इतलोच आसा की योग सेतू बीच गोंय हाजो एक ताजे एक प्रॉपर संघटन हे जावचे एक संयुक्ती जावची आणि एक्सपोजर जावचो की योगा बाय द बीच असो योगा इन गोवा हे सुद्धा आमकां प्रमोट करपाक जाय म्हणून हे सेशन हे योग सेतूचेर ऑर्गनायज केल्ले आसा अँड दॅट विल बी ओनली बाय इन्वायट ताजे नंतर सांजचे जे आसा ते परत इव्हनिंग सेशन्स आसा ती ऑन्कोलॉजीचेर आसा इलनेस टू वेलनेस आसा आणि मागीर तिसऱ्या दिसा देर विल बी अ वॅलिडिक्टरी सेशन वेरीन आमचे जे इन्व्हेस्टर्स आसा बिकॉज नेटवर्किंग डिनराक आमी ट्रेड ऑफिसर्स आपयता इन्व्हेस्टर्स आपयता वेगवेगळे कॉन्सूल जनरल्स फ्रॉम डिफरंट कंट्रीज लायक UAE, रशिया, इटली, युरोप, ऑल दीज USA, these consul generals also be a part of this networking dinner आणि हातूंतल्यान आमकां कशें फुडें गोंयान बरे इन्व्हेस्टमेंट फॉर वेलनेस विथ नेट झिरो नेचर डिस्टर्बन्स और विथ नेट झिरो कार्बन एमिशन जावं शकता हाजेरूय विचार जातलो आणि आमकां इन्व्हेस्टर्स ट्रेड ऑफिसर्स त्या दिसा आमकां मेळटले आमचे सगळे जे आयुर्वेदिक फ्रेटर्निटी आसा किंवा आयुष फ्रेटर्निटी आसा गोंयान जे नॅचरोपॅथी जावं योगाचे जे काम करता त्या फ्रेटर्निटी बरोबर तांचे डिस्कशन जावन वी विल सी की हाव गोवा कॅन मूव फॉरवर्ड टुवर्ड्स वेलनेस डेस्टिनेशन त्याच्या नंतर लास्ट दिसा वॅलिडिटी फंक्शनाक
आम्ही काहीशे थ्रू गोवा काउन्सिल ऑफ आयुर्वेदिक अँड इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन आम्ही काहीशे इनिशिएटिव्ह लास्ट 4 वर्सां आम्ही घेतिल्ले आसा. जसे एक खूप महत्वाचो इनिशिएटिव्ह म्हणल्यार आज गोंयच्या डॉक्टरांक आयुष डॉक्टरांक खंयच म्हणजे ऑफिसान वचपाची गरज ना. वेबसायट लॉन्च केल्ल्या कारणान सगळे रजिस्ट्रेशन्स ऑनलायन पद्धतीन जाता. हो आमचो एक मेजर म्हणजे उपक्रम आशिल्लो जो काउन्सिलान घेतिल्लो. ताजे बरोबरूच आमचे बरेचशे ल्हान ल्हान प्रोग्राम्स किंवा ल्हान ल्हान आम्ही कार्यशाळा दोतोरां खातीर CME वेगवेगळे घेतले. वेगवेगळ्या टॉपिकांचेर CKD आसूं, लिव्हर आसूं, ECG हे आसूं, रिडिंग ऑफ ECG and understanding its concepts through Ayurvedic treatments. अशे वेगवेगळ्या पद्धतीचे आम्ही गेल्या 4 वर्सांत काम केले आसा आणि आज माझे हे जे काम आसा हे म्हणजे एक मोठ्या स्वरूपान लोकांपर्यंत पावपाचो विचार आसा. सो तिसऱ्या दिसा आमचे वॅलिडिक्टरी फंक्शनाक आमचे डॉक्टर प्रमोद सावंत आसतले, तशेंच श्रीपाद भाऊ आसतले, त्याच्यानंतर श्री विश्वजीत राणे आसतले आमचे हेल्थ मिनिस्टर, त्याच्यानंतर बाकीचे टुरिझम मिनिस्टर आसतले. आणि आम्ही एक्सपेक्ट करता कित्याक आम्ही गव्हर्नमेंटाक काही प्रपोजल्स दिल्ली आसा in terms of wellness tourism policy. So आम्ही एक्सपेक्ट करता की ही wellness tourism policy त्या दिसा रिलीज जावपाची शक्यता आसा. तशेंच ती गोंया खातीर खूप महत्वाची आसतली कारण एव्हरी वेलनेस प्रोग्राम और वेलनेस healthcare facility will come under an organized sector. आज जे वेगवेगळे वेलनेस म्हणून प्रॅक्टिस करता गोंयांत तांकां एक ऑर्गनायझ सेक्टर मेळटले आणि तांकां एक एक्रेडिटेशन मेळटले. सो हे आमी प्रपोजल गोंय सरकारा कडेन दिल्ले आसा आणि आमची अपेक्षा आसा की हे पास जावन त्या एक्सपोच्या दरम्यान खंय तरी ती पॉलिसी रिलीज जातली. ताच्याच बरोबर त्या दिसा आमकां बऱ्या पद्धतीचे इन्व्हेस्टर्साचे एखादे अनाउन्समेंट जावपाची आमकां शक्यता आसा. ताजे आमचे बॅकएंडार काम चालू आसा जेणे करून गोंयांत बऱ्या पद्धतीचे वेलनेसा खातीर इन्व्हेस्टमेंट जावन गोंयांत खूप मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट आणि बऱ्या पद्धतीचो एम्प्लॉयमेंट आणि बरे टुरिस्ट हांगा येवन तांकां ट्रिटमेंटा खातीर टुरिस्ट येतले किंवा स्पेशली आयुष आणि वेलनेसा खातीर जेन्ना टुरिस्ट येता तेन्ना तांचो एक मायंडसेट वेगळो आसता आणि तो मायंडसेट घेऊन जेन्ना ते येता तेन्ना ते बाकीचे गोष्टी म्हणजे क्लबिंग असो किंवा बाकीच्या गोष्टींत ते इन्वॉल्व जायना. म्हणून आमकां अशा टुरिस्टांक टार्गेट करपाचो हो एक प्रयत्न आसा आणि जेन्ना हे इन्व्हेस्टर येतले तेन्ना अशे टुरिस्ट आमकां बऱ्या पद्धतीन मेळूं शकता. पयल्या दिसा आमकां आचार्यजी बालकृष्णन हे कीनोट स्पीकर आसा आणि ते आमकां गोंया खातीर बऱ्या पद्धतीन कितें सपोर्ट दिवंक शकता हे आमची एक अपेक्षा आसा तांचे कडल्यान. पतंजलीन आमकां बऱ्या पद्धतीन सपोर्ट दिला. वेगवेगळे चिकित्सा क्लिनिक्स म्हणजे OPDs असतले थंय जवळपास 12 OPD स्पेशलिटीज असतले. तातूंत त्या OPDजान खूप म्हणजे गायनेक असू, ENT असू, पेन मॅनेजमेंट असू, शृंगी चिकित्सा जी पतंजलीन मोठ्या प्रमाणात प्रॅक्टिस करता ती हांगा लोकांक अनुभवपाक मेळटली. ताचो फायदो घेवपाक मेळटलो. कायरोप्रॅक्टीक त्या 3 दिसांक कायरोप्रॅक्टीक आमचे कडेन हांगा अवेलेबल आसतलो थ्रू पतंजली विद्यापीठ योग संस्थान आणि अशे वेगवेगळे OPDs